नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे, छगन भुजबळांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना आमदारांनी आता थेट भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली। मंत्रिमंडळात राहून भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका असल्याचा आरोपही संजय गायकवाड यांनी केलाय। तर दुसरीकडे राजकारण करणाऱ्यांनी जरा सरकारमधून बाहेर पडावं असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। एक मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीने तिरस्काराची भूमिका घेऊन आलेले आहेत, हा तिरस्कार हा बरोबर नाहीये आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे, त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजाचा तिरस्कार करतं। अरे उलट तर 70 वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज 70 वर्षापासून सगळ्या सोयीपासून वंचित राहिला, ते गेले एकीकडं आणि आज त्यांचं मूळ रेकॉर्ड सापडतं तर त्यांना सर्टिफिकेट द्यायला कोणाचा बाप नाही रोखू शकत। सरकार त्यांना मंत्रिमंडळातून काढणार नाही, त्यांचा तो वैयक्तिक पक्षातला विषय, ते निर्णय अजितदादा घेतील आणि त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काही फरक पण पडत नाही। खुलेआम सांगतो, त्यांनी काय भूमिका घेतली त्याची भूमिका की सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रपतीची पण नाही आहे। त्याच्यामुळे एक मंत्री काय विरोध बी करत असेल तर सरकारला फरक पडत नाही। गायकवाडांनी केलेलं स्टेटमेंट हे वैयक्तिक जरी असलं तरी मराठा आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि ओबीसीचा विषय वेगळा आहे। काही लोकांना जर राजकारण करायचंय, नेते बनायचंय, आम्ही सगळ्या ओबीसी समाजाचे पाठीराखे आहोत, आम्ही या समाजाचे पाठीराखे आहोत, आम्ही त्या समाजाचे आहोत, ही जी काही भूमिका घेऊन ते राजकारण करतायत त्यामुळे दोन्ही समाजामध्ये अत्यंत वाईट संदेश जातोय। डायरेक्ट प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतंय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाहीये। मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर पण नाहीये।